गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर माझं उठल्याबरोबर बघा कॅमेरा लगेच चालू करायचा आणि लगेच रुटीनला सुरुवात करायची. तर सकाळी उठली की लगेच सकाळची तयारी असते टिफिनची, भाजीची प्रिपरेशन करायची, कणिक पीठ भिजवायचं. त्याचबरोबर हे नॉनस्टॉप माझी कामं चालू होतात आणि पहिला कॅमेरा चालू करावा लागतो. कारण माझं ते पॅशनच झालेलं आहे आणि त्यामुळे मला सकाळी उठल्या उठल्या कॅमेरा चालू करायचा आणि आपल्या रुटीनला सुरुवात करायची. असो तुम्ही थंबनेलवर पाहिलेलंच आहे की हिवाळ्यामध्ये बघा वजन वाढतं आणि त्याचं कारण असं आहे की हिवाळ्यामध्ये आपण आहार जास्त घेतो आणि पाणी कमी पिलं जातं. त्यामुळे वजन अगदी झपाट्याने वाढतं आणि मग तेच वजन आपल्याला कमी करता करता खूप दिवस जातात. मग त्यासाठी हिवाळ्यामध्ये आपण असं रुटीन ठेवायचं की जेणेकरून आपलं वजन वाढणार नाही आणि वाढलेलं वजन हे कमी होऊन आपण मेंटेन कसं ठेवू शकतो. तर त्यासाठी बघा आजच्या रुटीनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर आज मी वांग्याचं भरीत बनवलेलं आहे आणि गावठी वांग्याचं असं चटपटीत भरीत ना खूप आवडतं, सगळ्यांनाच आवडतं. तर कधी कधी मी भाजलेल्या वांग्याचं पण बनवते, परंतु आता इथे मी वांगी होती म्हटलं सुकून जायला नको म्हणून त्याचं असं चटपटीत भाजी बनवली. आणि सकाळच्या मोस्टली सुक्याच भाज्या असतात. रात्रीचं जेवणामध्ये आम्ही एखादी मी रस्सा भाजी बनवते आणि सकाळचं टिफिन वगैरे असतात तिघांचे, त्यामुळे मग इथे वांग्याचं भरीत. आता सध्या मुलांना सुट्टी आहे त्यामुळे इथे सरांचा टिफिन बनवते. तर वांग्याचं भरीत बनवलं आणि त्यानंतर मग चपाती. तर असं सकाळी घाईचं असते आणि पटकन मग त्यांना असं लाईट गोड वगैरे चहा वगैरे करून घेते. एकदा ते गेले ना ड्युटीवर की मग मी माझ्या कामांना सुरुवात करते. आणि आता इथे चपाती पण करायला घेतलेली आहे. तर चपात्या पण छान अशा टम्मा फुगल्यात आणि असं चपाती छान टम्मा फुगले की खूप छान वाटतं आहे, हो ना. तर इथे मी हातानेच चपात्या भाजत असते, कधी अशा लाटण्याने फिरवते, उलातने कधी घेतच नाही. आणि बऱ्याच वेळेला चटके पण बसतात. असो, तर बघा हिवाळ्यामध्ये आपलं वजन अगदी पटापट वाढतं आणि का तर हिवाळ्यामध्ये आपण आहार जास्त घेतो आणि पाणी कमी पिलं जातं किंवा पाणी कमी पितो आपण, त्यामुळे आपलं वजन वाढतं. तर मग असंच वजन आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर वजन कमी करून ते मेंटेन ठेवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काही पाहायला मिळेल. तर मी काही व्यायामाचे प्रकार पण तुम्हाला दाखवलेले आहे. अगदी 50शी वयामध्ये सुद्धा ते करता येतील आणि कोणाला वाटत नाही की आपण फिट असावं, सगळ्यांनाच वाटतं, परंतु त्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. आणि एकदा आपलं शरीर बघा म्हणजे ढिलं पडलं किंवा वय वाढत चाललं की आपण कंटाळा करतो व्यायाम करायचा किंवा एकदा शरीर अगदी खूप सुटलेलं असलं, फॅट्स वाढलेले असले की आपल्याला आळस कंटाळा येतोच येतो. आणि मग नंतर असं करता करता आपण आपल्या रुटीनमध्ये बदलाव करतो आणि नंतर मग कंटाळा आला की मग फास्ट फूड खाणं, झोप घेणं दुपारचे 2-2 तास, एका जागी 1-1 तास बसणं, कंटिन्यू टी व्ही बघणं किंवा मोबाईल बघणं स्क्रोल करत. तर अशा ह्या गोष्टी आपल्या हातून होतात आणि मग जे वजन वाढले त्याच्यापेक्षाही दुपटीने वजन वाढलं जातं आणि खूप फॅट्स आपल्या शरीरामध्ये जातात आणि नंतर मग ते कमी करायचं म्हटलं तर ते अवघड होऊन जातं. त्यामुळे मी आज तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे की आपलं रुटीन कसं असलं पाहिजे. आता बघा इथून मागे आपण फॅमिली, मुलं त्यांच्यामध्येच आपला वेळ गेलेला असतो. मुलांना लहानाचं मोठं करणं, काय हवं काय नको घरातल्यांना बघणं, घर स्वच्छ टापटीप ठेवणं, घरातली रोजची तीच कामं. आणि ती काय कोणाला चुकलीत का, तर ती रोजची तीच कामं असतात. प्रत्येकाच्या घरी रुटीन सारखं असतं, फक्त टायमिंग वेगवेगळं असतं. त्यामुळे कसं आहे की आपण त्याच्यातूनच स्वतःसाठी वेळ काढायचा आणि आपल्याला स्वतःला फिट ठेवायचं. आता एकदा वेळ निघून गेले की काही आपल्याला साध्य होत नाही आणि कसं असतं काही गोष्टी वेळेत होणंच गरजेचं असतं. आता मुलं एकदा मोठी झाली, ती उडती पाखरं झाली की त्यांच्या करिअर, त्यांचा स्टडी, त्यांचं सेटलमेंट त्याच्यामध्ये ते बिझी होऊन जातात आणि नवऱ्याच्या कामामध्ये. मग जेव्हा आपल्याला वेळ मिळतो तेव्हा आपण दुपारच्या वेळामध्ये मग नंतर काय करतो की मोबाईल घेणं, मग ते स्क्रोल करत आपण व्हिडिओ वगैरे, इन्स्टा रील्स वगैरे आपण बघत असतो, यूट्यूब वगैरे. आणि मग नंतर एखादा आपल्यासमोर असं कोणाचा व्हिडिओ वगैरे फ्रेंडचा, मैत्रिणीचा आला की आपण बघतो अरे ती किती फिट आहे, ती किती एन्जॉय करते, ती किती बाहेर जाते किंवा ती कशी छान राहते. आपण ह्या गोष्टी बघतो आणि नंतर मग आपण कुठेतरी डिस्टर्ब होतो आणि मग त्यावेळेला आपली वेळ निघून गेलेली असते, वजन वाढलेलं असतं आणि मग नंतर ते कमी करायचं म्हटलं, फिट राहायचं म्हटलं तर अवघड होऊन जातं. मग त्यासाठीच आपण
आहे ना काय करायचं, कुठल्याही गोष्टीला तुम्ही जरी शून्यातून सुरुवात केली ना तर बघा ते एक ना एक दिवस आपल्याला सक्सेस जरूर मिळतं. आता हे साधे सोपे मी व्यायामाचे प्रकार तुम्हाला दाखवलेत बघा. हे भुजंगासन, वज्रासन, ताडासन, पुन्हा बघा उष्ट्रासन, हे जे व्यायामाचे प्रकार आहेत हे पोट कमी करण्यासाठी आहे. वाढलेलं पोट कमी करण्यासाठी हे व्यायामाचे प्रकार बेस्ट आहेत. त्याचबरोबर आपले बघा दंड, ब्रेस्ट, पोट इथेच आपली जास्त चरबी, फॅट्स साठलेले असतात आणि मग ते कमी करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. आणि फ्रेंड्स, कुठल्याही गोष्टीकडे आपण व्यवहाराने पाहिलं ना तर त्याचा आनंद आपल्याला घेता येत नाही. मग ते प्रेम असू द्या, कष्ट असू द्या किंवा मैत्री असू द्या किंवा नाती असू द्या, आपण कधी तिथे व्यवहाराने पाहिलं ना तर त्या गोष्टीचा आपल्याला आनंद घेता येत नाही आणि त्या गोष्टींना तडा जातो. आता बघा तुम्ही समजा वजन कमी करताय, तुमच्यात खूप शरीरामध्ये फॅट साठलेले आहे, खूप वाढलं आहे पोट, तुमचं वजन वाढलं आहे, तुम्ही खूप जाड दिसतायत इतरांमध्ये आणि तुम्ही ते कमी करण्यासाठी प्रयत्न करायला घेतलेले आहेत. तर मग ते तुम्ही असं मोजमाप करायचं नाही, करत राहायचं. एक कन्सिस्टन्सी आपण आपल्या कामामध्ये ठेवली ना की आपल्याला त्याचा रिझल्ट फास्ट मिळतो आणि आपल्याला आनंद पण मिळतो. तर आपण कधीच असं ह्या गोष्टींकडे ना व्यवहाराने बघायचं नाही. आपण आता समजा तुम्ही वजन कमी करण्यासाठी बघा म्हणजे डाएट सुरू केलं आहे किंवा काही सवयी केलेल्या आहेत, तर मग तुम्ही करत राहते. तुम्ही एक कन्सिस्टन्सी ठेवा तुमच्या कामामध्ये. तुम्ही जर आता तुमचं वजन कमी झालं आहे आणि मग नंतर तुम्ही कालांतराने परत सोडलं आहे आणि पुन्हा पूर्ववत आहे तसं रुटीन चालू केलं आहे, तर मग तुमचं वजन झपाट्याने वाढणार. आणि कुठल्याही गोष्टीचं तसंच आहे. तुम्ही जे काही करताय ना तर ते कंटिन्यू करा. त्या कामाचं मोजमाप तुम्ही करू नका. काहीही असू द्या. एखाद्याला तुम्ही मदत केली तर ते तुम्ही केलेलं बोलून दाखवू नका. जर तुम्ही काही करत असाल तर त्याचं त्याकडे तुम्ही व्यवहाराने बघू नका. नाती असू द्या, प्रेम असू द्या, ते तुम्ही एक आपण म्हणतो ना प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असतो, त्या भावना असतात आणि आपण जर व्यवहाराने पाहिलं तर तिथे तडा जातो. त्यामुळे कुठलीही गोष्ट असू द्या तिचं मोजमाप न करता तुम्हाला त्या गोष्टीतून आनंद मिळतोय ना, मग झालं. मग ती गोष्ट करायला काही हरकत नाही. तर असं तुम्ही रुटीन ठेवलं पाहिजे. आता वजन कमी करण्यासाठी बघा, आपण घरगुती जर अशा पद्धतीने जर वजन कमी करायचं ठरवलं तर लगेच कमी होतं आणि ते नॅचरल पद्धतीने. तर आता बघा, आहार व्यवस्थित घ्यायचा. तुम्ही एक तुमचं टाईमटेबल ठेवायचं आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते. तर मी आता व्यायाम केला, त्यानंतर नाश्ता आणि आता इथे मी चहा घेतला आहे. चहा काय माझा बंद होत नाही. मी चहा घेऊनच बघा 7 ते 8 किलो वजन माझं कमी झालेलं आहे. असं नाही की चहा बंद केलाच म्हणजे वजन कमी होईल. तुम्ही चहा घेऊ शकता, फक्त थोडीशी साखर. जर विदाऊट शुगर तुम्ही घेतलं तर चांगलंच आहे, परंतु मला थोडी तरी लागते साखर, त्यामुळे मी थोडीशी लाईट गोड असं चहा मी घेते. सकाळ संध्याकाळ चहा माझा असतोच. चहा घेतला की मला खूप सारी एनर्जी येते आणि त्याचबरोबर आता हिवाळा आहे, थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे चहा घेतला ना की खूप फ्रेश वाटतं. आता चहा घेतला आणि कामांना सुरुवात केली, अंघोळ केली, फ्रेश झाली. तसेच हे प्लॅन्ट्स आहेत ना, तर मी बाथरूममध्ये आणून असं मनसोक्त त्यांना 8 दिवसातून पाणी देते. तर त्यांना पण असं आपण पाणी दिलं, खराब पानं काढली की ते पण छान टवटवीत आणि हिरवीगार होतात. त्यांच्याकडे पाहिलं ना तर खूप सारी एनर्जी येते. तर सकाळी उठल्याबरोबर असं मेडिटेशन केलं की त्यांच्याकडे पाहिलं तर अख्खा दिवस छान जातो. आणि तसेच बघा, आता ही किती टवटवीत आणि हिरवीगार झाली. तर असं आपण घरात जरी असलो ना तरी काही ना काही करत असलं, कशात ना कशात मन रमलं ना तर आपलं माइंड खूप फ्रेश राहतं आणि माइंड फ्रेश राहिलं तर आपला चेहरा आनंदी आणि खुललेला दिसतो आणि चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकारचा ग्लो येतो. त्यामुळे आपण असं रुटीन ठेवायचं आहे. पॉझिटिव्हिटी एक म्हणतो ना आपण, ती पॉझिटिव्हिटी आपल्याला कशात नाही येते, त्या गोष्टी करायला काही हरकत नाही आणि तसं वातावरण आपण आजूबाजूला क्रिएट करायचं आहे. तर आता इथे सर गावाला गेले होते, त्यांनी बघा हे तुरीच्या शेंगा आणल्या होत्या. तर ह्या तुरीच्या शेंगा आहे ना, अशा मीठ टाकून उकडल्या ना तर आपण भुईमुगाच्या शेंगा कशा उकडतो तशा ह्या उकडून घ्यायच्या. तर 2 शिट्ट्यांमध्ये चांगल्या उकडल्या जातात आणि डाएटसाठी चांगल्या आहेत. तर त्या अशा सोलून खायच्या. आणि 40-50 नंतर फिट राहण्यासाठी तर आपण बघा वेगळं असं सेपरेट डाएट करण्यापेक्षा ह्या आपण 8 सवयी केल्या तर आपलं वजन मेंटेन पण राहील, त्याचा एक आपल्याला आनंद पण मिळेल आणि आपण फिट पण राहू. तर आता सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी घ्यायचं, त्याच्याबरोबर आहारात रोज वेगवेगळं घ्यायचं, पण ते पौष्टिक घ्यायचं. एक दिवस तुम्ही पोहे, उपमा, इडली, सांबर
जे काही घ्याल ते एक तुम्ही सवय केली ना पोटाला, एक क्वांटिटीमध्ये खाल्लं ना की ते पोटाला सवय होऊन जाते आणि ते डायजेस्ट पण होतं आणि पोट हलकं राहतं. एका जनार्दनी गुरु परब्रह्म, एका जनार्दनी गुरु परब्रह्म, तयाचे परिणाम सदा मुखे. आणि कामं करता करता वेळ कसा निघून जातो ते देखील कळत नाही. टॉवेल सुकवायला गेली गॅलरीमध्ये, झाडांकडं पाहिलं तर म्हटलं यांना जरा पाणी द्यावं बाथरूममध्ये नेऊन, तर तिथेच माझा वेळ गेला. आणि मग बाकी सगळी कामं राहिली. मग देवपूजा केली, त्यानंतर देवपूजा केल्यानंतर मग पहिला कचरा काढला, देवपूजा वगैरे केली. आणि आता हे दह्याचे डबे मी बाहेर काढून ठेवले होते तर नॉर्मलला येण्यासाठी. आणि असं मी लोणी काढून बघा तूप करत असते, घरगुती तूप. तर यामध्ये पण माझा अर्धा एक तास जातो. असं प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायचं म्हटलं तर अख्खा दिवस माझा बिझी राहतो. इवन मला कोणाकडे बाहेर बघायला होत नाही, कुठे जायला होत नाही. मी जे घरामध्ये माझं जे रुटीन आहे तर ते तुम्हाला माहीतच आहे. तर थोडाफार मी कधीतरी फ्रेंड्ससोबत जायला वेळ काढते, परंतु असं मुलांमध्ये, फॅमिलीमध्ये, घरकामामध्ये, पुन्हा माझ्या म्हणजे आता वर्षा रेसिपी चॅनल आहे, त्याचबरोबर माझा इन्स्टा आय डी मी तुम्हाला दिलेला आहे बघा, त्याची लिंक याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये. वर्षा शिंदे 190 ऑफिशियल, तिकडे पण मला कधी वाटलं तर मी रील्स वगैरे टाकत असते. तर असं माझं रुटीन आहे. त्यामुळे व्हिडिओ शूट करणं, एडिटिंग करणं, घरातली कामं यामध्येच वेळ जातो. आता किराणा सामान भरलं होतं तर ते काजू बदाम वगैरे मागवले होते, म्हटलं थंडीमध्ये लाडू बनवावेत. तर खूप सारी एनर्जी येते, तर ते लाडू बनवल्यानंतर मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेलच. तर असं आपण हेल्दी आहार घेतला पाहिजे, असं घरगुती साजूक तूप बनवायचं. त्याचबरोबर बघा मी असं घरगुती थंडीमध्ये असं बघा गरम पाणी घ्यायचं, त्यानंतर कधी हळदीचं दूध घ्यायचं, ग्रीन टी दुपारच्या वेळात, ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी असं मी घेते. आणि आहार भाजी पोळी, तर चपाती मी क्वांटिटीमध्येच खाते, कारण गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात आहे. चपातीने वजन खूप वाढतं, त्यामुळे चपाती जी तुम्ही खा, पण क्वांटिटीमध्ये खा. आणि त्याच्याऐवजी ज्वारीची वगैरे बाजरीची भाकरी आता हिवाळ्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. तर असं हिवाळ्यामध्ये आपण असं रुटीन ठेवायचं. पाणी जरी पिलं जात नाही तरी पाणी प्यायचं. लागलं तर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर अलाराम लावा, पाणी प्या. 3 ते 4 लिटर पाणी घेतलं तर पाण्याने बघा आपली स्किन छान नितळ राहते, आपल्याला एक एनर्जी येते आणि सगळे आपले पोटाचे विकार दूर होतात. त्यामुळे पाणी भरपूर प्यायचं. आता बघा इथे मशीनला कपडे वगैरे लावून घेतले, त्यानंतर मशीनला कपडे लावेपर्यंत होईपर्यंत इथे जेवायला घेतलं. तर जेवणामध्ये फक्त आता इथे वांग्याचं भरीत केलं होतं आणि कढी बनवली. तर मी तूप बनवलं, लगेच फ्रेश त्या ताकाची कढी बनवली. तर असं जे पातळ ताक दुपारच्या वेळा तुम्ही पाणी घालून त्याच्यामध्ये पातळ ताक घेऊ शकता, त्याने पण वजन फास्ट कमी होतं. ग्रीन टी घ्या, ब्लॅक कॉफी घ्या, असं दुपारच्या वेळात जेवण झाल्यानंतर 1 तासाने घ्यायचं. रिकाम्या पोटी ग्रीन टी वगैरे कधीच घ्यायचं नाही. जेवण झाल्यानंतर अर्धा ते 1 तासाने ग्रीन टी घ्यायचं. दिवसभरामध्ये 2 ते 3 वेळा तुम्ही फार तर फार घेऊ शकता ग्रीन टी, जास्त प्रमाणात पण घ्यायचे नाही आहे. आणि रात्री फॅट कटर ड्रिंक, तर मी काल चॅनलवर बघा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर वेट लॉस पावडर, ही पावडर एकदा बनवली तर 3 ते 4 महिने तुम्ही घेऊ शकता. आणि रोज रात्री सगळ्यांनी घेतली तरी काही हरकत नाही, वजन झपाट्याने कमी होतं. त्यामुळे मी असं हे आहारामध्ये पुन्हा माझ्या रुटीनमध्ये अशा ह्या सवयी केलेल्या आहेत आणि त्या सवयी मी फॉलो करते. त्यामुळे माझं वजन वाढत नाही आणि जे आहे ते वजन माझं मेंटेनमध्ये आहे. तर अजून मला 1 ते 2 किलो वजन कमी करायचे, झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच. तर असं हिवाळ्यामध्ये आपण 40-50 प्लस गृहिणींनी जर असं रुटीन ठेवलं तर बघा म्हणजे तुमची लाईफ तर चेंज होईलच, पण तुम्ही कधी फिट दिसायला लागाल हे देखील तुम्हाला कळणार नाही. आणि तुमच्यामध्ये बघा तुम्ही असं काळानुसार, ट्रेंडिंगनुसार तुम्ही जर ड्रेसिंग केलं, छान स्वतःला आवरलं, तर बघा तुम्ही कधी फिट राहाल आणि फिट व्हाल तर हे देखील तुम्हाला कळणार नाही. तर अशा ह्या सवयी आपण करायच्या आहेत. फार काही नाही, मी फक्त 8 सवयी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करा. बघा तुम्हाला खूप बदल झाल्यासारखं वाटेल. आणि असं रुटीन ठेवायचे पॉझिटिव्ह आपण. तर घरामध्ये पण भरपूर सारी कामं असतात. नुसतं रोजचं धुणं भांडी करण्यापेक्षा आहे ना, काही ना काही आपण वेगवेगळं नवीन शिकायचं. रोज स्वतःला एक टास्क द्यायचा आणि तो टास्क कंप्लीट करायचा प्रयत्न करायचा. तर आता बघा ही तुपाची भांडी होती, प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायला लागतो. आता माझ्याकडे कुठलीही मेड नाही आहे, मी सगळी कामं टोटली स्वतः हाताने करते. प्लस मुलांचा, नवऱ्याचा डबा, मुलांकडे लक्ष द्यायचं, पुन्हा घरातली कामं, स्वतःचे व्हिडिओ वगैरे शूट करणं, एडिटिंग करणं, यामध्ये पण मला वेळ द्यावा लागतो. कधी कधी रात्रीचे मी 11-11:30पर्यंत जागून व्हिडिओ एडिटिंग करते आणि सकाळी मला ते टायमिंगमध्ये 11 ते 12पर्यंत मला ते अपलोड करावे लागतात. त्यामुळे तो पूर्ण अगदी थंबनेल सहित मला तो व्हिडिओ पूर्ण तयार करून ठेवावा लागतो. आणि आदल्या दिवशीचं रुटीन ते मला दुसऱ्या दिवशी टाकावं लागतं आणि दुसऱ्या दिवशीचं रुटीन पुन्हा मला ते शूट केल्यानंतर एडिटिंग करावं लागतं. म्हणजे असं माझं हे पूर्ण पॅशनच झालेलं आहे आणि ते
मी रोज डेली आता मला ते एक टास्क आहे तो कंप्लीट करावाच लागतो. आणि त्याचबरोबर कधी वाटलं तर कधी असं उदास जरी आता प्रत्येकाला वाटतंच कधी ना कधी, तर मग असं एखादी रील्स बनवायची म्हणजे ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळतोय ना त्या गोष्टी आपण स्वतःमध्ये करायच्या आहेत, स्वतः करायच्या आहेत. तर अशाने छान वाटतं, वातावरण पॉझिटिव्ह राहतं, बाहेर फार लक्ष जात नाही आणि बाहेर तुम्ही लक्ष जेवढं कमी द्याल ना तेवढं तुम्ही छान आनंदी खुश राहाल बघा. तर माझा अख्खा दिवस ह्या कामामध्ये गेलेला आहे. धुणं, भांडी, कपडे, मुलांकडे बघणं, रील्स बनवणं, पुन्हा व्हिडिओ शूट करून एडिटिंग करणं आणि त्याचबरोबर दळणं, भाज्या वगैरे निवडायच्या, एखादी रेसिपी बनवायची. आता हे सामान भरलं होतं किराणा सामान, तर ते सगळं मी भरून घेतलं आहे बरण्यांमध्ये वगैरे, चहा पावडर, त्याचबरोबर काजू बदाम वगैरे. आता म्हटलं हिवाळ्यामध्ये लाडू बनवायचे, मग ते सगळं बरण्यांमध्ये भरून घेतलेलं आहे. तर असं माझं दिवसभराचं रुटीन होतं. तर मी आता इथेच माझा व्हिडिओ एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.